आज या ठिकाणी डहाणू विधानसभेचे बहुजन विकास आघाडीचे उमेदवार सुरेश अर्जुन पाडवी यांना भारतीय जनता पार्टीने 1 दिवस अगोदर पळवलेला आहे। इथेच त्यांचा पराभव दिसून येतो। म्हणून बहुजन विकास आघाडीचे नेते लोकनेते जितेंद्र ठाकूर साहेब यांच्या आदेशाच्या अनुषंगाने या ठिकाणी बहुजन विकास आघाडी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार कॉम्रेड विनोद भिवा निकोले यांना जाहीर पाठिंबा देत आहे आणि या ठिकाणी कॉम्रेड विनोद भिवा निकोले यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्यासाठी बहुजन विकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते रात्रंदिवस मेहनत करून कमी वेळामध्ये या ठिकाणी लालबावटा फडकवला जाईल। आज या ठिकाणी आपण पाहिलं भाजपाने आमचा उमेदवार पळवला, अगदी रडीचा डाव खेळलेला आहे। आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे विरारमध्ये काय प्रकार घडला, आता डहाणूमध्ये पण तो प्रकार चालू आहे। माझं सांगणं एवढंच आहे, सन्माननीय लोकनेते आप्पा जितेंद्रजी ठाकूर यांनी आजच्या आदेशाप्रमाणे आम्ही महाविकास आघाडीचे उमेदवार सन्माननीय विनोदजी निकोले साहेबांना जाहीर पाठिंबा देतोय। आमचा उमेदवार एकटा गेले, सोबत त्याचा मुलगा आहे, परंतु सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते एक दिलाने अतिशय कमी वेळामध्ये निकोले साहेबांना निवडून आणल्याशिवाय राहणार नाही, हा आम्ही ठाम निश्चय घेतलेला आहे आणि तुम्हाला येत्या 23 तारखेला त्याचा निर्णय पाहायला मिळेल असे मी या ठिकाणी आज जाहीर करतो। डहाणू विधानसभेतील राजकारण सध्या जोरदार गाजत आहे। मतदानाला काल काही तास शिल्लक असतानाच काल बहुजन विकास आघाडीचे उमेदवार सुरेश पाडवी यांनी भाजपामध्ये जाहीर प्रवेश करून त्यांनी भाजपाचे उमेदवार विनोद मेढा यांना पाठिंबा जाहीर केला आहे। त्यानंतर काल डहाणू विधानसभा मतदारसंघात बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते यांनी महाविकास आघाडी आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार विनोद निकोले यांना पाठिंबा दिला आहे। तर काल रात्री उशिरा बहुजन विकास आघाडीचे तालुका प्रमुखांनी आणि इतर कार्यकर्त्यांनी निकोले यांना पाठिंबा जाहीर केला। उमेदवार पळवापळवीचे राजकारण म्हणजे लोकशाहीचा अपमान आहे अशी टीका यावेळी बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केली। आता डहाणूतील लढत थेट भाजप आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी अशी होत आहे। भाजपाकडून डहाणूतील निवडणुकीत खेळल्या जाणाऱ्या डावपेचांवर कार्यकर्त्यांनी कडाडून टीका केली आहे। उमेदवार पळवापळवीचे राजकारण सुरू करत भाजपाने लोकशाहीचा अपमान केला आहे असा आरोप बहुजन विकास आघाडीच्या तालुका प्रमुखांनी केला आहे। सुरेश पाडवी यांचा भाजप प्रवेश हा भाजपाची सवय असलेल्या घर वापसीच्या नाट्याचा एक भाग असल्याचे बोलले जात आहे। तर विनोद निकोले यांना पाठिंबा जाहीर करून महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा विजय निश्चित केला आहे। त्यामुळे भाजपाची खेळी फसली असून त्यांच्या डावपेचावर खुद्द बहुजन विकास आघाडीच्या लोकांनीच पाणी फेरले आहे असे बोलले जात आहे। भाजपाकडून सुरू असलेल्या लोकशाहीला हानी पोहोचवणाऱ्या राजकारणावर जनतेचा आणि कार्यकर्त्यांचा रोष भाजपासाठी मोठ्या पराभवाचे कारण ठरणार आहे। डहाणू विधानसभेत भाजपाच्या स्वार्थी राजकारणाचा पर्दाफाश झाला आहे आणि हा पराभव भाजपासाठी मोठा धडा ठरेल अशी प्रतिक्रिया आता राजकीय वर्तुळात उमटत आहे। कित्येक दिवसांपासून घरोघरी गावागावांमध्ये फिरून बहुजन विकास आघाडीला मतदान करा असे सांगणारे उमेदवार सुरेश पाडवी यांनी अचानक भाजपामध्ये प्रवेश केला। काल मतदानाला काही तास शिल्लक असताना उमेदवार बोलतात की बहुजन विकास आघाडीला पाठिंबा न देता आता आपण भाजपाला पाठिंबा देऊया असे मतदार राजाला बोलले जाते। नक्की मतदारांनी मतदान कोणाला करावे असे त्यांना प्रश्न भेडसावत आहेत। तर आज 20 नोव्हेंबर सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे। मतदाराच्या कोणाला मतदान करतो, कुणाच्या पारड्यामध्ये मतदान करतो, कुणाचे पारडे जड करतो हे येणाऱ्या 23 तारखेला समजणार आहे। न्यूज पोलीस रिपोर्टर अशरफ खान, डहाणू।